वडिलांच्या मालमत्तेत मुलींना हिस्सा देण्यासाठीचा कायदा मंजूर करताना त्यावेळी काही आमदार तयार नव्हते असं शरद पवार यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केले। त्यावेळी आमदारांना समजावून सांगितल्याचं देखील पवार म्हणाले। घरात सून येईल तेव्हा तिच्या वाट्याचा हिस्सा तुमच्या घरात येईल असं सांगितल्यानंतर तेव्हा कुठे आमदारांनी तो कायदा मंजूर करू दिला असं पवारांनी सांगितलं। पाहूयात शरद पवार या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले। अनेक सदस्यांना ही जी दुरुस्ती कायद्याची होती वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये कोण ऐकत नाही। त्यांनी फारसा आमदारांची नावं घेतली। त्यांना राजी झाला आणि माझ्याकडे आला। ते लोक माझ्याकडे आले, मी त्यांना समजून सांगत होतो। ते काही मान्य करायला तयार नव्हते। ते म्हणजे की याच्यामुळं बहीण भावांची नाती खराब होती, कुटुंबात मतभेद होती आणि एक प्रकारचं जे सामंजस्य आहे ते त्या ठिकाणी नसावी आणि म्हणून हे काही तुम्ही करू नका। मी त्यांना विचारलं की तुझ्या मुलाला जे काही देणार तसं मुलीला दिलं तर नुकसान काय? पण ते काही ऐकायला तयार नव्हते। त्याला मी सहज विचारलं की तुम्हाला मुलं किती? म्हणजे 2। म्हणजे काय वय? त्यांनी सांगितलं एकाचं 24, एकाचं 26। लग्न करायचं? हो, उद्या करणार। म्हणजे उद्याच्याला सून तुझ्या घरामध्ये आली तर तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत तिला काहीतरी वाटा मिळेल आणि तुला काही न करता तो वाटा तुझ्याकडे येईल। सुनेला मिळालं म्हणजे तुझ्या घरात आलं। त्यांनी सांगितलं खरं आहे, आमच्या लक्षातच नाही आलं, काय हरकत नाही करायला। आणि मग तो कायदा झाला।